नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बनवणार आहोत ब्लॅक पाव भाजी. त्यासाठी लागणारे साहित्य: वाटाणा, बटाटा, फ्लॉवर, बीन्स आणि टॅमॅटो, आणि पुढे किसलेला बीट आणि कांदा. त्याच्या पुढे लागेल आपल्याला लसूण, आलं, मिरची, कोथिंबीर आणि आपले मसाले येणार आहे: लाल तिखट, हळद, कस्तुरी मेथी आणि आपला पावभाजी मसाला. मिरचीचा ठेचा पण लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा बटर. कांदा, लिंबू. डिश रेडी झाल्यानंतर लागणार आपल्याला. कुकरमध्ये आपण भाज्या शिजवून घेऊ, वाफवून घेऊ त्यांना. कढईमध्ये तेल गरम झालं की त्याच्यामध्ये बटर सोडू आणि बटर मेल्ट करू. त्याला चमच्याने ढवळू व्यवस्थित. ढवळून झाल्यावर त्याच्यामध्ये आपण टाकू हिंग आणि पुन्हा त्याला मिक्स करू व्यवस्थित. आणि आता त्याच्यामध्ये जाईल हे आपलं कांदा, मिरची यांचं वाटप केलेलं ते टाकणार आपण आणि ते मिक्स करून घेऊया. ते मिक्स झाल्यावर व्यवस्थित ढवळून घ्या. पूर्ण एकजीव झालं पाहिजे आणि त्याला जरा झाकण लावून थोडा वेळ वाफवून घेऊ आणि मग नंतर चेक करू. आता व्यवस्थित होईल. आणि आता आपण ठेचा टाकू त्याच्यामध्ये, तो पण एकदम मिक्स करू. आणि शेवटीचा रंग एवढा चेंज होणार ना लाल मसाला आणि पावभाजी मसाला टाकल्यावर. आणि त्याच्यानंतर आता पुढे बघा, आता हिरवा झाला आहे. आता आपण त्याच्यामध्ये एक मसाले मिक्स करूया जे आपण मगाशी बघितलेले. पण एकदा परत मला वाटतं आपल्याला त्याला झाकण लावून बंद करावं लागेल थोड्या वेळासाठी. ओके. आणि थोडी प्रोसेस आहे. आता मसाले टाकून घेऊ मगाशी दाखवलेले. मसाले टाकून झाल्यावर बघा आता रंग त्याचा चेंज होईल आणि याला अजून थोडा वेळ ठेवावं लागणार आहे आपल्याला. तोपर्यंत आपण झाकण लावून त्याला ठेवू. आणि आपले आता कुकरमध्ये ज्या भाज्या शिजत ठेवल्या त्या बघू. ओके, त्या पण शिजलेल्या आहेत बघा. आता त्यातलं पाणी काढायचं, पण हे पाणी फेकायचं नाही आहे. हे पाणी आपल्याला परत लागणार आहे. त्यामुळे भाजी स्मॅश करून घेऊया पूर्ण. एकदम बारीक झाली पाहिजे. कूटने का पावभाजीचा जोर खरा जोर आनंद से घेता कूटने येईल. का. बघा आता मस्तपैकी एकदमच स्मॅश केली आम्ही मस्त. आता आपण ते मसाला जो बनवलेला त्याला मिक्स केला बघा, कलर चेंज झाला. आता ही भाजी जी आता स्मॅश केली ती त्याच्यामध्ये मिक्स करूया. मस्त. आता रंग बघा एकदम चेंज होणार. ओके, छान, मस्त. आता याला अजून मिक्स होऊ दे व्यवस्थित. आणि त्याच्यामध्ये ते पाणी आपण जे काढलं होतं ते पण मिक्स ॲड करूया त्याच्यामध्ये. छान. आणि याला व्यवस्थित ढवळून घ्या. ढवळून घेतल्यावर ह्याला पुन्हा आपण थोडंसं मीठ टाकून त्याला परत एकदा मिक्स करूया. उकळ येऊ दे त्याला. ओके. आणि झाकून ठेवू त्याला. झाकण काढून एकदा बघूया उकळ आलाय का. हो, मस्त एकदम छान उकळ आलेला आहे. परत एकदा थोडा ठेवावं लागणार आहे त्याला आपल्याला. आणि मिक्स करूया. मिक्स करून ते तसंच उकळ येऊ दे त्याला थोडा वेळ. आणि तोपर्यंत आपण पाव गरम करूया बटर टाकून. आता मस्त एकदा अमूल बटर टाकू त्याच्यावर. छान. आणि बटर थोडं मेल्ट झालं की आपण त्याच्यावर पाव एकदम मस्तपैकी गरम पाव शिजवून घेऊ. बघा, अमूल बटरची फ्रीमध्ये ॲड करतो आहे मी. बाकीचे पाव पण बटरमध्ये गरम करता आपली भाजी पण तिकडे शिजते. आणि छानपैकी आम्हाला तर सुगंध येतो आहे. तुम्हाला पण येईल. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि आवडलं तर लाईक शेअर करा. आता आम्ही सर्व करायला घेतो आहे. बघा किती सुंदर दिसते. आणि तुम्ही पण या खायला. लाईक आणि शेअर नक्की करा. आणि सोपी रेसिपी आहे. बाय.